नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतो आहे. एक बोधकथा तुम्हाला सांगणार आहे. एका आईवडिलापोटी एक मुलगा होता. तो मुलगा शाळेतही जायचा नाही, जेवण करायचा, कुठेही फिरायचा, आळशी होता. तो कामच करायचा नाही. आईवडील सांगून त्याला कंटाळून गेले. मग तो आईवडिलाला उलट बोलायचा नाही. दिवसभर कुठेतरी झोपायचा आणि संध्याकाळी येऊन जेवण करायचं आणि कुठेही फिरायचं. असंच एके दिवशी रानात गेला आणि झाडाखाली झोपला. जवळच मुंग्या होत्या आणि त्या मुंग्या एका लाईननं काम करत होत्या, अन्न शोधत होत्या. त्यानं मुंगीला प्रश्न विचारला, मुंगीताई, तुमचा जीव छोटासा, पाय देण्याबरोबर मरता, पण तुम्ही काय करता? मुंगीताईनं सांगितले, आमच्यामध्ये संघटना आहे, आम्ही एकमतानं राहतो, एकमेकावर प्रेम करतो, आम्ही कामगार मुंग्या आहात, काम केल्याशिवाय आमचं पोट भरत नाही. आता एका महिन्यात पावसाळा येत आहे, आम्ही पूर्ण अन्न साठवून ठेवत आहोत. त्यावेळेस त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, खरंच काम केल्याशिवाय आपण जगत नाही. त्यानं लगेच कामाला लागलं. बोलण्याचा तात्पर्य म्हणजे आपण तर माणूस आहात, कुटुंबामध्ये राहत असताना शाळेतले मुलं नेहमी शाळा केलं पाहिजे, दररोज अभ्यास केलं पाहिजे, एवढं करून आईवडिला मदत केलं पाहिजे. आईवडिलांनी जे काही काम आहे ते जीव ओतून काम केलं पाहिजे, तर माणसाची प्रगती होते. धन्यवाद.